कराडमध्ये कृष्णा नदीच्या पुलावर माणुसकीचे दर्शन घडवणारी थरारक घटना घडली। पुण्याचा रहिवासी आणि गॅस सिलेंडर वितरण वाहनाचा चालक अरुण ज्ञानदेव जाधव वय 30 याने क्षणाचाही विचार न करता सुमारे 140 फूट उंच पुलावरून थेट कृष्णा नदीपात्रात उडी मारत एका नवविवाहितेचे प्राण वाचवले। अरुण जाधव नेहमीप्रमाणे गॅस सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी पुण्याहून कराडला आला होता। डिलिव्हरी आटोपून परत जात असताना त्याचे वाहन कृष्णा नदीच्या पुलावर आले। त्यावेळी पुलावर बघ्यांची गर्दी दिसली। परिस्थिती लक्षात येताच त्याने वाहन थांबवले आणि नदीकडे पाहिले। त्या क्षणी एका नवविवाहितेने नदीत उडी घेतल्याचे त्याच्या लक्षात आले। महिलेची पाण्यात झगडण्याची हालचाल दिसताच अरुण जाधवने कपड्यांसह थेट नदीत उडी घेतली। त्याची उडी महिलेच्या जवळच पडली। त्याने तत्काळ तिचे केस पकडून तिला पाण्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला। त्याच वेळी सागर पाटील हा पट्टीचा पोहणारा युवक मदतीसाठी नदीत उतरला। या दोघांसह गोपाळ निलजकर, प्रेम ओहाळ, पवन जावळे, योगेश राजोळे, भारत जावळे आणि कुमार जावळे या स्थानिक युवकांनीही धाडस दाखवत नदीत उडी घेतली। सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून त्या नवविवाहितेला सुरक्षितपणे नदीकाठावर आणण्यात यश आले। तिच्या शरीरातील पाणी बाहेर काढण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। महिलेला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। ती शुद्धीवर आली असून उपचार सुरू आहेत आणि ती धोक्याबाहेर आहे। दरम्यान अरुण जाधव आणि सागर पाटील यांनाही उपचारासाठी बोलावण्यात आले। सागर पाटीलच्या पायाला काच लागली होती तर जाधववरही प्राथमिक उपचार करण्यात आले। मला पोहता येते, ते आज कुणाच्या तरी उपयोगी पडले याचे समाधान आहे। सर्वांच्या मदतीने त्या महिलेचे प्राण वाचले हेच महत्त्वाचे आहे, अशी भावना अरुण जाधव यांनी व्यक्त केली। या घटनेनंतर अरुण जाधवसह सर्व युवकांवर उपस्थितांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। कृष्णा नदीपात्रात माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन या घटनेतून घडले।